हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटच्या फॉर्मॅट समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यातला जो पहिला भाग आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजचा, तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की त्यामध्ये एक्झॅक्टली कोणकोणत्या स्वरूपाचं कॅल्क्युलेशन येतं आणि आपण जी लास्ट फिगर काढतो ए पार्टची नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, ती कोणत्या पद्धतीने काढतो. ओके, आताच्या ह्या व्हिडिओला जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा पुढचा भाग राहिलेला आहे तो बघणार आहोत. इथे सांगितल्याप्रमाणे ए पार्ट कंप्लीट झाल्यानंतर लगेचच आपण तिथे बी पार्टला सुरुवात करणार. आपला बी पार्ट कोणता आहे तर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, मग आता त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स येणार ते बघूया. त्यामध्ये आपल्याला दिसतं इथे परचेस अँड सेल ऑफ फिक्स असेट, परचेस अँड सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिव्हिडंड रिसिव्ड. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे दिसतं आहे की जे फिक्स असेटचे व्यवहार असतात किंवा इन्व्हेस्टमेंटचे जे व्यवहार असतात खरेदी विक्रीचे, त्याचं कॅल्क्युलेशन हे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटच्या बी भाग जो इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला तो दाखवायचा आहे. ओके, आणि त्याची जी अमाऊंट असेल ती अमाऊंटच्या पहिल्या कॉलममध्ये दिसेल आणि टोटल केल्यानंतर जे बॅलन्सिंग फिगर राहणार म्हणजे टोटल अमाऊंट जे येणार ते आपले काय म्हणून दिसणार, नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी ॲज अ अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, आणि त्यानंतर आता सी पार्ट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये काय काय आहे ते जरा आता बघूया. त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे इश्यू अँड रिडम्पशन ऑफ शेअर, इश्यू अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर, रायझिंग ऑफ लोन, रिपेमेंट ऑफ लोन अँड इंटरेस्ट अँड डिव्हिडंड पेड. म्हणजे आता इश्यू अँड रिडम्पशन ही कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहीत झालेली आहे. इथे फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की शेअर आणि डिबेंचरचे इश्यूचे आणि रिडम्पशनचे जे काही बिझनेसचे व्यवहार असतील ते आपल्या इथे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर आपल्याला दाखवायचे आहेत. त्यानंतर जो लोनचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की रायझिंग ऑफ लोन. तर रायझिंग ऑफ लोन म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे असलेल्या भांडवलाच्या जोरावर आपण पूर्ण बिझनेस चालवू शकत नाही किंवा बिझनेसमध्ये प्रगती करू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो, काही वेळा बँकिंगकडनं, काही वेळा अदर इन्स्टिट्यूटकडनं आपण काय करतो, लोनच्या स्वरूपात पैसा घेतो. मग तो जो पैसा आपण घेतो ते ॲज अ रायझिंग ऑफ लोनमध्ये येणार. सेम त्याचप्रमाणे आता लोन घेतल्यानंतर पर्टिक्युलर पिरियडनंतर आपण त्याचं काय करतो, पेमेंट करायला सुरुवात करतो. मग ते ॲज अ पेमेंट ऑफ लोन म्हणून येणार. ओके, आणि लास्ट आहे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड पेड. कशावरही म्हणजे कोणत्याही स्वरूपाचं इंटरेस्ट जर आपण पेड केलं किंवा डिव्हिडंड जर आपण शेअरवर देत असू तर ते सुद्धा व्यवहार आपले कशामध्ये दिसणार, ॲज अ फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर कॅश फ्लो स्टेटमेंटला दिसणार आहेत. अमाऊंटची सगळी फिगर ही तुमची अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला दिसेल आणि टोटल जी येणार ती ॲज अ टोटल म्हणून नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणून अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दिसेल. ओके, असे हे आपले ए पार्ट, बी पार्ट आणि सी पार्ट झाल्यानंतर आता पुढचा जो भाग असणार तो आपला काय आहे बघा, नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विवॅलंट. आता हे कसं मिळवायचं तर तिथे खाली म्हटलं आहे बघा, ए प्लस बी प्लस सी म्हणजे ए पार्टची टोटल, त्याच्यामध्ये बी पार्टची टोटल ॲड करणार अँड सी पार्टची टोटल ॲड करणार. हे तिन्ही पार्टची टोटल ॲड केल्यानंतर जी अमाऊंट येणार ती आपल्या अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दिसेल ॲज अ नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विवॅलंट. आता इथे दिसताना आपल्याला दिसतं आहे की इन्क्रीज ऑर डिक्रीज म्हटलं आहे म्हणजे दोनापैकी कुठला तरी एक शब्द आपला काय राहणार आहे इथे दिसणार आहे. आता तो कसा ठरवायचा, समजा ए बी आणि सी ह्याची टोटल जर पॉझिटिव्ह येत असेल, ओके, पॉझिटिव्ह फिगर येत असेल तर नेट इन्क्रीज म्हणायचं. समजा नेगेटिव्ह फिगर येत असेल तर काय म्हणायचं, नेट डिक्रीज. ओके, त्यानंतर आता हे ए प्लस बी प्लस सीचं ॲडिशन केल्यानंतर जे नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश ऑर कॅश इक्विवॅलंट येणार त्याच्यामध्ये काय ॲड करायचं, ओपनिंग कॅश अँड कॅश इक्विवॅलंट. जो तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये कॅश किंवा बँक बॅलन्स तुम्हाला दिलेला असणार त्याचा जो ओपनिंग बॅलन्स असेल तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. अमाऊंट त्याची सेकंड कॉलमला डायरेक्टली ॲड म्हणून दाखवायची आणि ते ॲड केल्यानंतर जे शिल्लक राहणार ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे त्या स्टेटमेंटचं आणि त्याला काय म्हणणार, क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विवॅलंट. ओके,
हा झाला आपला कॅश फ्लो स्टेटमेंटचा फॉर्मॅट. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट 3 भागामध्ये प्रेझेंट करायचे असणार. पहिला जो ए पार्ट आहे तो ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजचा असणार आहे, बी पार्ट हा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजचा असणार आहे आणि जो सी पार्ट असणार तो आपला कोणता असणार आहे, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीचा. आणि ह्या तिघांनीचीही बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश. आणि त्यामध्ये कॅश आणि बँक बॅलन्स जो तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असणार तो त्याचा जो ओपनिंग बॅलन्स असणार तो ॲड करायचा आणि शिल्लक जे राहणार अमाऊंट ती तुमची काय असणार आहे, क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विवॅलंट. ओके, एवढं सोपा हा कॅश फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम असणार आहे. आता ह्यात अजून एक तुम्हाला फायदा काय आहे हे स्टेटमेंट सोडवण्यात. समजा तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला तो तुमचा बरोबर आहे की चूक हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, इझिली ओळखू शकता. कसं, तर इथे जे तुम्ही म्हणणार आहात ओपनिंग कॅश अँड कॅश इक्विवॅलंट किंवा क्लोजिंग कॅश अँड कॅश इक्विवॅलंट, आता इथे आपल्या लक्षात आलं असेल की क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विवॅलंट हे तुमचं काय असणार आहे, स्टेटमेंटचं आन्सर. ते आन्सर हे तुमचं ऑलरेडी प्रॉब्लेममध्येच असणार. कसं, तर तुम्हाला जो क्लोजिंग बॅलन्स शीट दिलेली असणार त्याच्या असेट साईडला कॅश अँड बँक बॅलन्स दिलेला असणार, त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स असणार म्हणजे त्याची जी क्लोजिंग बॅलन्सची जी फिगर असणार ती आणि तुमच्या ह्या प्रॉब्लेममध्ये आलेली शेवटची फिगर ही काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. जर मॅच झाली तर त्या अर्थी तुमचा तो प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे. ओके, चालेल. मग आता नेक्स्ट व्हिडिओपासून आपण एक्झॅक्टली कॅश फ्लो स्टेटमेंटचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत. ओके, चालेल. मग थँक्यू.